महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। समचरणसरोजं सान्द्रलीलाबुधाभं जगन्निहतं वाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसंन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिपरब्रह्मस्वरूपम्। कलावज्ञजीवोत्तरार्थावतारं कलाकाङ्कतेजोऽधिकामोदिवक्रं खलानीशवादापनोदाहृदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले पोपड्या बोला आज्ञानी म्हणून या बोल्या बाळा चालवी सकळा नामाने। स्वस्ति श्री गणेशाय नमः। अस्मद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमते रामानुजाय नमः। ॐ नमः परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमस्तु रामाय सलक्ष्मणाय देवे च तस्यै जनकात्मजाय नमस्तु रुद्रेन्द्रमानिलेभ्यो नमस्तु चन्द्रार्कमरुन्नेभ्यो। संत सरल चित जगत हित जानी सुभाई स्नेहो बाल विनय सुनि करि कृपा रामचरण रति देहु। बंदहु तुलसी के चरण जिन्ह किनो जग काज इनके पद बंदन के नास विघ्न अनी। हो मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी द्रव सो दशरथ अजर विहार
मंगलभवन मंगलहारी द्रवौसोदशरजरविहारी करि प्रणाम राम हि त्रिपुरारी हरिशिशुदा समगिरा उचारी मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन पवनतनय संतन हितकारी हृदय विराज बद बिहारी सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। परम पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये परम पवित्र असा या मंगल शुभ मुहूर्तावर आपल्या या पाथरे गावामध्ये मंगलमय अशी तुलसी रामायण कथा रामकथा या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज पाहायला गेलं तर आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे आज गुढीपाडवा. म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा आज काय नवीन वर्षाची सुरुवात. आणि आजच्या दिवशी आपल्या या पाथरे गावामध्ये नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर ही कथा सुरू झाली. कारण नवीन वर्ष हे काहीतरी चांगल्या गोष्टीने सुरुवात व्हावी. जर सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शेवट तो माझा बहु गोड झाला. म्हणून शेवट गोड करायचं असेल तर सुरुवात चांगली करावी लागते. म्हणून खऱ्या अर्थाने आज या परम पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये आपल्या पाथरे गावामध्ये ही रामकथा सुरुवात झालेली आहे. समस्त ग्रामस्थ पाथरे तसेच नरोडे परिवार, चिने परिवार, अल्पसंख्याक संबंधित परिवार या तिन्ही परिवाराने या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला. रामकथा 4 ते 6, 6 ते 7 हरिपाठ आणि 7 ते 9 कीर्तन सोहळा असा हा त्रिवेणी सोहळा या ठिकाणी आपल्या गावातील मंडळींनी या परिवाराने आयोजित केला आहे. खऱ्या अर्थाने या तिन्ही परिवारांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. आज गुढीपाडव्याच्या पवित्र अशा प्रसंगी आपली ही सुरुवात झालेली आहे. गुढीपाडवा आपण का साजरा करतो त्याची 2-3 कारण आहेत महाराज. पहिलं कारण असं आहे की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामय्या हे वनवासाला गेले, 14 वर्ष वनवास भोगून ज्यावेळेस परत अयोध्यामध्ये आले आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर सर्व लोकांनी प्रभू रामचंद्र आपल्या गावामध्ये आले म्हणून आपल्या गावामध्ये त्यांनी गुढी उभारल्या. खऱ्या अर्थाने आपल्या या गावामध्ये पाथरे गावामध्ये आज रामचंद्र प्रभूंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आपण सुद्धा आज आवाज होतोय, आपण सुद्धा आज गुढीपाडव्याचा उत्सव या ठिकाणी साजरा केला आणि ही कथेला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणून या ठिकाणी सद्गुरूला आपण नमन केलेलं आहे, प्रभू रामचंद्रांनाही नमन केलेलं आहे. आता आपण कथेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी भजन घेऊ आणि भजन झाल्यानंतर मग कथेला सुरुवात होईल. राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम 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 राम
राम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीता सर्वांनी टाळी वाजवायची. राम 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 सीताराम 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 राम राम जय हो राम राम सीताराम 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 राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम 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 राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सिया रामचंद्र भगवान की जय. परम पवित्र अशा वातावरणामध्ये कथेची सुरुवात झालेली आहे. प्रभू रामचंद्रांचं भोजनही झालेलं आहे. ही तुलसीदासांनी रामकथा का लिहिली, कशासाठी लिहिली आणि तुलसीदास हे कोण होते याचं आपल्याला विवरण या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही वाचवत राहा कंटिन्यू. तुलसीदास हे कोण आहे याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आणि आज आपल्याला या ग्रंथाचं महात्म्य पाहिजे आहे. कारण महात्म्य समजल्याशिवाय आपल्याला तिची महती कळत नाही. एखादा व्यक्ती आहे, एखादा पाटील आहे, एखादा आमदार आहे, त्याचं महत्त्व कळल्याशिवाय आपल्याला तिची महती कळत नसते. म्हणून या ग्रंथाची महात्म्य आपल्याला आज या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तुलसीदासांचा जन्म चित्रकूट आणि प्रयागराज या दोन्हींच्या मध्ये राजापूर या गावामध्ये झाला. तुलसीदासांचे वडील आत्माराम डुबे तसेच आई होलसे यांच्या पोटी तुलसीदासांचा जन्म झाला. पण असा तसा झाला नाही महाराज. कारण सर्वसामान्य बाळ जन्माला येतात त्यावेळेस कसे असतात, जन्म झाला की ते बाळ रडायला लागतं. परंतु या ठिकाणी तुलसीदासांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस ते रडले नाही. जन्मताच त्यांना 32 दात होते तुलसीदासांना. हे दासदासींनी पाहिलं 32 दात या ठिकाणी आहे या बाळाला. सगळे घाबरून पळायला लागले. थोडा आवाज आहे. सगळे घाबरून पळायला लागले महाराज. कारण हे असं काय बाळ जन्माला आलं. कारण जन्मत्या बाळाला 32 दात नसता कधीच, पण या बाळाला 32 दात आहे. सगळे घाबरायला लागले. मग त्यावेळेस त्या होलसे मातेने आपल्या बाळाला आपल्या जवळ घेतलं. दासेंनी सांगितलं आत्माराम डुबेला की तुम्हाला मुलगा झालेला आहे, परंतु जन्मताच त्याला 32 दात आहे. आत्माराम डुबेंनी वेदपाठी ब्राह्मण बोलवले आणि ब्राह्मण आल्यानंतर त्यांना सांगितलं माझ्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे, त्याचं तुम्ही भविष्य पहा. वेदपाठी ब्राह्मणांनी भविष्य पाहिलं आणि त्यांना सांगितलं महाराज तुमचा मुलगा आशा नक्षत्रावर जन्माला आलेला आहे की त्या नक्षत्रावर जो मुलगा जन्माला येतो त्याच्या आई वडिलांचा जो मृत्यू काळ आहे तो जवळ असतो. त्याचे आई वडील त्या मुलाचे आई वडील कधीही जाऊ शकतात असं त्या वेदपाठी ब्राह्मणांनी आत्माराम डुबे यांना सांगितलं. आत्माराम डुबे यांनी विचार केला, अरे आपल्या घरामध्ये असा मुलगा जन्माला आला
त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता या मुलाला एक तर गावाच्या बाहेर काढून द्यायचं, कुठेतरी टाकून द्यायचं. परंतु इकडे हुलसे आई, कारण आई ती आई असते महाराज. आईने विचार केला आपला मुलगा आहे तो कसाही असू द्या, एक लक्षात घ्या, आई अशी आहे महाराज, करी लाभाविन प्रीती, ती कोणत्याही लाभाची अपेक्षा त्या मुलाकडून ठेवत नसते. कोणताही लाभ तिला अपेक्षित नसतो आपल्या मुलाकडून. फक्त आपल्या त्या आईला काय वाटत असतं की माझा मुलगा सुखात राहावा, ही अपेक्षा त्या आईला असते. म्हणून त्या हुलसेने विचार केला आपला बालक हा कसाही असू द्या, आपला मुलगा हा कसाही असू द्या, परंतु याला मरू द्यायचं नाही, याला आपल्या घरातनं काढू द्यायचं नाही. तिने काय केलं, त्या बाळाला धरलं आणि आपली जी दासी होती त्या दासीला बोलवलं. त्या दासीला सांगितलं, दासी माझ्या या बाळाला तू सांभाळ, कारण मला आता असं कळालेलं आहे की माझं मरण जवळ आलेलं आहे. म्हणून तू काय कर, माझ्या मुलाला तू तुझ्या सोबत घेऊन जा आणि त्याचं पालन पोषण कर, तिचं पालन पोषण कर. ती दासी त्या मुलाला घेते, आपल्या घरी घेऊन येते आणि घरी आणल्यानंतर त्या मुलाचं लालन पालन त्या ठिकाणी करू लागते. 5 वर्ष त्या मुलाचा ती सांभाळ करते. आजी 5 वर्ष ती त्या मुलाचा सांभाळ करते आणि 5 वर्षानंतर आले गोराचे आले गोराचे आवाज आले गोराचे वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळाची जात ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती गरिला भाविन प्रीती गरिला भाविन प्रीती गरिला भाविन प्रीती गरिला असे ती हुलसी त्या बाळाचा सांभाळ 5 वर्ष करते. 5 वर्ष झाल्यानंतर त्या दासीचा सुद्धा मृत्यू होतो. आता बालकाची सेवा कोण करणार, बालकाचा सांभाळ कोण करणार? गावातले लोक म्हणायला लागले, अरे हा बाळ मनुष्य आहे, जन्म झाल्या आईला खाऊन घेतलं आणि जिने पालन केलं त्या दासीलाही खाऊन घेतलं. 5 वर्ष त्या बाळाचा सांभाळ करणारी ती दासी, तिला सुद्धा याने मारून टाकलंय. म्हणून याला गावात ठेवू नका. सगळ्या लोकांनी त्या तुलसीदासांना घराच्या बाहेर काढून दिलं, गावाच्या बाहेर काढून दिलं. गावाच्या बाहेर एका झाडाखाली तो बसला आणि विचार करू लागला, सगळे माझ्यापासून दूर का पळतायत, माझ्याजवळ का येत नाही, माझा सांभाळ का करत नाही, मला प्रेमाने मिठी का मारत नाही, असं ते बालक विचार करू लागलं. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, कोणी अन्न देत नाही. भिक्षा मागू लागले, पण भिक्षा मागत असताना सुद्धा कोणी भिक्षा देत नव्हतं. बाबा कोणी भिक्षा देत नव्हतं. अरे जा, तू मनुष्य आहे, जन्म झाल्या आईला खाऊन घेतलं, जिने सांभाळ केला त्या दासीलाही तू मारून टाकलं, खाऊन घेतलं.
आता आमच्या दारात सुद्धा येऊ नको, तुझं तोंड सुद्धा दाखवू नको. गावाच्या बाहेर काढून दिलं. परंतु एक लक्षात घ्या, ज्याला कोणी नसतं ना त्याला माझा पांडुरंग असतो, माझा भगवान शंकर असतो, महाराज भोलेनाथ असतो. बघा आजपर्यंत इतिहास आहे, ज्याला कोणी नाही ना त्याला तो भगवान परमात्मा असतो. शंकर भगवंताने पार्वती मातेला सांगितलं, जा आणि माझ्या बालकाला, माझ्या मुलाला त्या ठिकाणी खीर दे, खाऊ घाल, त्याला आईची माया दे. त्या पार्वती मातेनं रूप बदललं, एका वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या बालकाजवळ आली ती पार्वती माता. बालकाला पहिल्यांदा जवळ बोलवलं, तर बाळा इकडे, काय नाव तुझं? तुलसीदासाने सांगितलं. त्यांचं नाव तुलसीदास नव्हता. ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला ना त्यांना 32 दात होते आणि जन्मताच ते रडले नाही, जन्मताच ते काय म्हणले? राम राम म्हणले. म्हणून गावाने त्यांचं नाव काय ठेवलं? राम बोला, राम बोला. तुलसीदासाने सांगितलं, आई साहेब माझं नाव आहे रामबोला, सगळे मला रामबोला म्हणतात. परंतु एक दुःख आहे आई, मला गाव मला जवळ करत नाही. माझी आई जन्मताच मरून गेली, जिने मला माझा सांभाळ केला ती सुद्धा मरून गेली. गावाने मला बाहेर काढून दिलं, माझे वडील सुद्धा मला सांभाळत नाही. मला सगळे दूर दूर लोटतायत, कोणी अन्न सुद्धा देत नाही, पाणी सुद्धा देत नाही. गाव सारखं सारखं सांगतं, अरे तू मनुष्य तोंडाचा आहेस, आमच्या दारात सुद्धा येऊ नको. त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं, अरे बाळा, ज्याला कोणी नाही ना त्याला भगवान शंकर आहे. पाही मी तुझ्यासाठी खीर आणलेली आहे, ही खीर खा. खीर खायला दिली. दररोज ती पार्वती माता यायची, त्या बाळाला खीर खायला द्यायची, दररोज यायची. गावाला कळालं, गावाने विचार केला, अरे गावाच्या बाहेर तो मुलगा आहे ना रामबोला, तो एका झाडाखाली बसतो आणि त्या ठिकाणी एक स्त्री येते आणि त्याला त्या ठिकाणी खायला देत असते. मग गावाने त्या मुलाला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्रास दिला महाराज, की आता त्या ठिकाणी तू राहू नको, गावात सुद्धा राहू नको, गावाच्या बाहेर सुद्धा राहू नको. परंतु माझ्या भोलेनाथांनी काय केलं? नरहरिदास महाराज यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं, नरहरिदास माझा भक्त आहे, माझा मुलगा आहे रामबोला, त्याच्याकडे जा, त्याला गुरुपदेश करा आणि त्याचा उद्धार करा. नरहरिदासांनी त्या ठिकाणी स्वप्नात दृष्टांत पाहिला. दुसऱ्या दिवशी चित्रकूटावरून निघाले, रामबोला जवळ आले आणि त्याला सांगितलं की माझ्या सोबत चाल, तुला उपदेश करतो, रामाचं महत्व तुला सांगतो, रामकथा सांगतो. रामबोलाला त्या ठिकाणी घेऊन गेले, अयोध्येमध्ये गेले, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी राम असा मंत्र रामबोलाला दिला आणि त्याच ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यात आलं, काय? तुलसीदास. तुलसीदास कसं नाव पडलं? भगवान भोलेनाथ हे नरहरिदासांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं, नरहरिदास याचं नाव ठेवायचं असेल तर तुलसीदास ठेवा, कारण मला तुलसी फार प्रिय आहे, फार आवडते मला. पहा तुम्ही, जगामध्ये जेवढे पण फुलं आहे, झाडं आहे, शेळे होतात, पण तुळशी माता अशी महाराज ती कधी शेळी होत नाही. आणि भगवंताला भोग देत असताना तुळशीचं पान टाकल्याशिवाय त्याला शुद्धता येत नाही. म्हणून आपण भोग देवाला प्रसाद वाहत असताना काय करत असतो? तुळशीचे पानं वाहत असतात. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महत्व आहे, काय? कंठामध्ये तुळशी धारण करायचे आणि एकादशी सारखा व्रत त्या ठिकाणी आपण करायचं. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, कंठामध्ये तुळशी धारण करावी आणि एकादशी सारखा पवित्र व्रत आपण त्या ठिकाणी धारण केलं पाहिजे. म्हणून तुळशीला एवढं महत्व आहे. भगवंताने सांगितलं, नरहरिदास महाराज याचं नाव तुम्ही काय ठेवा? तुलसीदास ठेवा, कारण मला तुलसी फार प्रिय आहे. नामकरण झालं आणि त्या ठिकाणी गुरु तुलसीदासांना एक एक दोहा त्या ठिकाणी गाऊ लागले, सांगू लागले. पण तुलसीदास हे फार लहान होते, त्यांना समजत नव्हतं.
समजत नव्हतं महाराज, परंतु भरपूर अशा कथा सांगितल्यानंतर तुलसीदासाने नरहरिदास महाराजांना प्रयागराज येथे नेलं, आपल्या गुरूंजवळ त्या ठिकाणी ठेवलं. काही वर्ष झाली. काही वर्ष झाल्यानंतर नरहरिदास महाराजांचे गुरू ब्रह्मलीन झाले. परत रामबोला तुळशीदास नरहरिदास महाराजांकडे आले आणि त्यांना सांगितलं, त्यांच्याजवळ आले. पण तिथं आल्यानंतर त्यांना वार्ता कळाली की नरहरिदास महाराज सुद्धा गेलेत. मग आता करायचं काय, जायचं कुठे? परत आपल्या जन्मगावी जावा. बघा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, परंतु आपलं जन्मगाव ते आपलं जन्मगाव असतं. आपण आल्यानंतर इथे आपण बागडलो, या ठिकाणी खेळलो गणपत महाराज, या शाळेत आपण गेलो, या मित्रपरिवारांमध्ये आपण राहिलो. सगळ्या आठवणी आपल्या गावामध्ये असतात, जन्मगावामध्ये. त्याच्यामुळे जगाच्या पाठीवर आपण कितीही मोठं झालो तरीही आपलं जन्मगाव ते गाव असतं. म्हणून गावाला कधी विसरायचं नाही. म्हणून तुलसीदासाने विचार केला, आता जायचं कुठे, तर आपल्या गावामध्ये जायचं. परत आपल्या गावी आले. गावामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं सगळीकडे दुष्काळ पडलेला होता, रोगराईक प्रसरलेली होती, भाऊभावात नव्हता, कोणी कोणात नव्हतं महाराज. एवढी बिकट परिस्थिती त्या गावामध्ये आली होती. आणि त्या गावामध्ये तुलसीदास महाराज परत जातात आणि त्यांना विचारतात, का हो दादा, हा प्रकार काय आहे? या ठिकाणी एवढी रोगराईक पसरलेली, कारण काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज, आमच्या गावामध्ये एक रामबोला नावाचा मुलगा होता, त्याला आम्ही गावातनं काढून दिला. आणि तो गेल्यानंतर आमच्या गावामध्ये एक संत आले आणि त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही ज्या मुलाला गावाबाहेर काढला ना, तो संत होता, तो साधू होता, त्या ऋषीने त्या गावाला शाप दिला, म्हणून आमची अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यावेळेस तुलसीदासाने सांगितलं, तुम्ही ज्या मुलाला काढून दिलता ना, ज्या मुलाला हकलून दिलता ना, तो मीच आहे, तुलसीदास. रामबोला मीच आहे. तुलसीदास त्या ठिकाणी राहू लागले. भरपूर वर्ष राहिले, त्या ठिकाणी कथा सांगू लागले. परंतु कथा सांगायचे, दररोज कथा सांगायचे, वेगवेगळे लोक यायचे, पण मनामध्ये एक खंत होती की मला प्रभूचं दर्शन कधी होईल, रामाचं दर्शन कधी होईल. कारण आपण जीवन जगतो, पण आपला ध्येय काय आहे? वाढावी संतान, गृही व्हावी धनधान्य, हाच आपला ध्येय आहे. आपल्याला अशी अपेक्षा लाभत नाही की प्रभूंनी मला दर्शन दिलं पाहिजे, प्रभू माझ्या स्वप्नात आले पाहिजे. हा भाव ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येईल ना महाराज, कुठेतरी आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तुलसीदासांच्या मनामध्ये असाच प्रश्न निर्माण झाला की मला त्या भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, परंतु दर्शन काय होत नाही. तुलसीदासजी दररोज सकाळी प्राप्त विधीला जायचे गावाबाहेर, परंतु दररोज गावाबाहेर जायचे आणि पाणी एका झाडाजवळ टाकायचे, उरलेलं पाणी एका झाडाजवळ टाकायचे. आणि त्या झाडाजवळ होता एक पिशाच भूत. भरपूर वर्ष झाली पाणी टाकताय, पाणी टाकताय, म्हणून ते पिशाच, तो भूत त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि तुलसीदासांना सांगितलं, महाराज धन्य आहात तुम्ही, अहो कित्येक वर्ष झाली तुमच्यामुळे मला पाणी मिळतंय, नाही तर भरपूर वर्ष झाली मी तहानेनं व्याकुळ झालतो, मला पाणी सुद्धा भेटत नव्हतं, आणि आज तुमच्यामुळे मला पाणी भेटलंय. काय मागायचं ते मागा, मी द्यायला तयार आहे. सोनं चांदी काय मागायचं ते मागा, काही अडचण नाही. तुलसीदासांनी सांगितलं, कारण पाहतो मी, जे माळकरी असतात ना, जे संत असतात ना, जे साधू असतात, ते भूतांना कधीच घाबरत नाही. अनेक वैशिष्ट्य आहे. बऱ्यापैकी साधू जे आहेत, पिशाचांनी भूतांनी रामाची भेट घालून दिलेली, देवाची भेट घालून दिलेली. तुलसीदासांनी सांगितलं, मला काही लागत नाही, मला फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे प्रभू रामचंद्रांचं दर्शन. शब्द ऐकला, पिशाच घाबरायला लागला. देवाचं नाव घेतलं ना, पिशाच घाबरायला लागला. परंतु तो सावध झाला. त्याने सांगितलं, महाराज मी रामाचं दर्शन तुम्हाला घडवू शकत नाही, पण एक लक्षात घ्या, मी हनुमंताचं दर्शन तुम्हाला घडवून देऊ शकतो.
हनुमंताचं दर्शन तुम्हाला घडवून देऊ शकतो. तुलसीदासांनी सांगितलं ठीक आहे, हनुमंतरायाचं दर्शन झालं म्हणजे रामाचं दर्शन होईलच. ठीक आहे. मग पिशाचाने सांगितलं, महाराज तुम्ही दररोज कथा करताना रामकथा? हो. कथेमध्ये हनुमंतराय येऊन बसत असतात. रामकथेमध्ये हनुमंतराय बसत असतात, येत असतात. त्याच्यामुळे जी स्टेजची पुढची जागा सोडलेली असते ना 1-2 फुटाची, ती हनुमंतरायांसाठी असते. महाराज या पृथ्वी तलावर कुठेही रामकथा असली की हनुमंतराय त्या ठिकाणी येऊन बसत असतात. तुम्ही रामकथा करता, मग तुमच्याही रामकथेमध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी येत असतात कथा श्रवणासाठी. परंतु एक लक्षात घ्या, त्यांना ओळखण्याची खूण अशी आहे, सगळे गेल्यानंतर सगळ्यात शेवटी हनुमंतराय जात असतात. आनंद झाला तुलसीदासांना. परमभाग्य आहे, हनुमंतरायाचं दर्शन होईल या आशेने रामकथा संपन्न झाली. शरयू नदीच्या तटावर रामकथा संपन्न झाली. संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी रामाचे भजन हीची माझी धान. रामाचे भजन, रामाचे भजन हीची माझी धान. रामाचे भजन हाचे माझा भाव. रामाचे भजन हाचे माझा भाव. रामाचे भजन, रामाचे भजन, रामाचे भजन हेची माझी धान. रामाचे भजन, रामाचे भजन, रामाचे भजन हाचे माझा भाव. तेने समाधान, तेने समाधान. थोडा आवाज आला. तेने समाधान पावईन. रामाचे भजन हेची माझी धान. रामाचे भजन हेची माझी धान. रामाचे भजन हाचे माझा भाव. रामाचे भजन हाचे माझा भाव. जय हो.
सुत हनुमान की जय. तुलसीदास महाराजांनी कथा केली. कथा झाल्यानंतर सगळे लोक निघून गेले आणि शेवटी एक व्यक्ती चालला होता. तुलसीदासांनी त्यांचे पाय धरले की तुम्ही मला सोडून जाऊ नका, मला तुम्ही दर्शन द्या. तुलसीदासांनी पाय धरले, अरे मला सोड, मी तुझा हनुमंत नाही, बजरंग बली नाही, मी सामान्य माणूस आहे. हनुमंतराय सांगायला लागले. तुलसीदास म्हणाले नाही नाही देवा, तुम्ही खऱ्या अर्थाने हनुमंतराय आहात, माझे भगवंत आहात आणि माझी जी इच्छा आहे ती तुम्हीच पूर्ण कराल, बाकी कोणी पूर्ण करू शकत नाही. त्यावेळेस हनुमंतरायाने तुलसीदासांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर सांगितलं काय लागतंय बाळा. तुलसीदासांनी सांगितलं महाराज मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचंय. ते म्हणे असं तसं होणार नाही, नाही तुम्ही काहीही करा पण मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचंय, त्यांची भेट घ्यायची, मला एकदा तरी मला त्यांचं दर्शन घडवा. आता ते हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्रांचे सेवक. आणि मला सांगा आमदार आहे, आमदाराचा पियेचा जर एखादा मित्र असेल तर आमदाराची भेट होते ना बाबा. तसंच आमदार म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, हनुमंतराय म्हणजे पिये आणि तुलसीदास म्हणजे एक सेवक आहे, सामान्य व्यक्ती. आता त्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून ते हनुमंताजवळ गेले आणि हनुमंतराने रायांना सांगितलं हनुमंत दादा प्रभू रामचंद्रांचं मला दर्शन तुम्ही घडवा. हनुमंतराय म्हणले ठीक आहे, प्रभू रामचंद्रांचं दर्शन तुला मी एकदा घडवतो, परत घडवणार नाही. ठीक आहे. एक दिवस अशीच कथा चालू होती आणि कथेमध्ये प्रभू रामचंद्र आले सामान्य वेशामध्ये. त्यांना पाहिलं पण काय लक्षात आलं नाही तुलसीदासांच्या. भगवंत निघून गेले. हनुमंतराय परत आले, झालं का दर्शन बाळा. तुलसीदास म्हणाले नाही दर्शन झालं नाही. अरे तुला दर्शन देण्यासाठी आले होते सामान्य वेशामध्ये, तू ओळखला नाही का. कारण काय असतं गुरु शिवाय आपण देवाला ओळखू शकत नाही. नामदेवरायांना देव फक्त हे बंद खोलीमध्ये दिसत होता, देवळामध्ये दिसत होता. पण ज्या वेळेस गुरुने ज्ञान दिलं त्यावेळेस चराचरामध्ये प्रभूंचं दर्शन व्हायला लागलं. कुत्र आलं महाराज, भाकर घेऊन जायला लागलं. नामदेवरायाने सांगितलं अरे देवा कोरडी भाकर काय नेतो, तूपही घेऊन जा ना. म्हणजे हे ओळखण्यासाठी सद्गुरु जीवनामध्ये यावं लागतात. म्हणून तुलसीदासांच्या जीवनामध्ये सद्गुरु म्हणजे नरहरिदास महाराज आले. त्यांच्या कृपेने त्यांना हनुमंतरायाचं दर्शन झालं आणि हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांचं साक्षात दर्शन घडवून दिलं. सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आणि दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुलसीदासांनी कथा सांगायला सुरुवात केली, कथा गायला सुरुवात केली. कथा कोणी कोणी सांगितली महाराज, त्याचे 4 घाट आहे. कथेचे 4 घाट आहे. कोणी कोणास सांगितली. सगळ्यात पहिले ही कथा भगवान शंकर आणि पार्वती मातेला सांगितली. भगवान शंकरांनी ही कथा पार्वती मातेला सांगितली. कारण आपले आद्यगुरु जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. भगवान शंकर हे आद्यगुरु आहे. आपले सर्व ज्ञान हे शंकर भगवंताजवळ आहे. आणि त्यांनी ही कथा पार्वती मातेला सांगितली. पार्वती मातेनंतर ही काकभूषुंडी यांना ही कथा सांगितली. काकभूषुंडीने भरद्वाज यांना सांगितली. भरद्वाजांनी अनेक साधू संतांना सांगितली आणि अनेक संतांद्वारे तुलसीदासांपर्यंत नरहरिदासांपर्यंत ही कथा आली. आणि नरहरिदास महाराजांनी तुलसीदासांना ही कथा सांगितली आणि तुलसीदासांनी ही कथा सगळ्या साधू संतांना आणि स्वतःच्या मनाला आणि तीच कथा आपल्यापर्यंत पोहोचली महाराज. असे तुलसीदासजी महाराज. अनेक कथा आहे, अनेक पुराण आहे, परंतु प्रत्येक ग्रंथाचं महात्म्य वेगवेगळं आहे. रामचरितमानस रामकथेचं महत्व वेगळं आहे. रामकथा काय सांगते
आपल्याला जीवन कसं जगावं हे रामकथा सांगत असते. भावाभावाने कसं राहावं हे रामकथा सांगत असते. सुनेने सासऱ्या संग कसं राहावं, सुनेने सासू संग कसं राहावं हे रामकथा सांगत असते. सासूने सुने संग कसं राहावं, सासऱ्याने सुने संग कसं राहावं ही रामकथा सांगत असते. कारण रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मुलगा नाही महाराज, आणि रामासारखा बाप सुद्धा नाही, रामासारखा बाप सुद्धा नाही. म्हणून रामकथा आपण जीवनामध्ये ऐकलीच पाहिजे. कारण भावाभावाचं प्रेम जर टिकायचं असेल तर हे सगळ्यात मोठा उपाय म्हणजे रामकथा. कारण पहा, भरत आणि शत्रुघ्न हे सावत्र भाऊ, पण तरी भावाचं प्रेम किती हो. भाऊ वनवासाला निघाला 14 वर्ष, तर भावाचं राज्य म्हणून भरताने 14 वर्ष राज्य केलं महाराज. याला म्हणतात भावाचं प्रेम. आणि हेच आपल्याला रामचरित मानस शिकवतं, रामकथा शिकवतं की भावाने भावाशी काय कसं वागलं पाहिजे. कारण आज पाहतो जगामध्ये अहो बांधावरून लोकांचे भांडणं होतात, बांधावरून भावाभावाचे भांडणं होतात. एक फुटासाठी एका इंचासाठी भावाभावामध्ये भांडणं होत असतात. अहो अनेक लोक गेली महाराज त्या जमिनीपायी, त्या बांध्यापायी. अनेक भावाभावामध्ये भांडणं होऊन गेली महाराज. दोघा भावांची भांडणं चालू. बाप सांगतो, अरे बाबा या तुकड्यासाठी काय भांडणं करता, का भांडता एवढ्या तुकड्यासाठी. अरे ही तर सोडून जायचंय. सिकंदर नावाचा राजा जग जिंकायला चालला होता, परंतु सगळं जाग्यावर ठेवून गेला. सिकंदर के हौसले आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हात खाली थे. काही नेता आलं नाही महाराज त्याला. आणि ही जागा नेऊ का? पण जाताना काही सोबत जात नाही महाराज. एवढंच काय, कमरेचा करगोटा सुद्धा कडवून घेता. कितीही कोटीचा बंगला असू द्या, किती लाखाचा बंगला असू द्या, तुमचा मुलगा तुम्हाला त्या बंगल्यामध्ये जाळत नाही, अंतविधी करत नाही. दुनिया दर्शन का मेला रे, ये दुनिया दर्शन का मेला. दुनिया दर्शन गेला, दुनिया दर्शन गेला. दुनिया दर्शन का मेला, दुनिया दर्शन का मेला. दुनिया दर्शन गेला, दुनिया दर्शन गेला. कंकर चोल चोल महल बनाया, कंकर चोल चोल महल बनाया. कहता है घर मेरा, मेरा मेरा कहता है मेरा मेरा. ये कहता है घर मेरा, ना घर मेरा ना घर तेरा, ना घर मेरा ना घर तेरा. पंछी रंग बसेरा, दुनिया दर्शन का मेला, दुनिया दर्शन का मेला, दुनिया दर्शन का मेला. म्हणून आपल्यासोबत आपल्याबरोबर काहीच येणार नाही महाराज, काहीच येणार नाही. म्हणून भावाभावाचं प्रेम राहू द्या. आई बापाशी बोला, आई बापा संगत प्रेमाने बोला महाराज. या जगामध्ये आपण काहीच या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलो नाही. जाताना सगळे या ठिकाणी सोडून द्यायचंय. जाताना फक्त आपण आयुष्यात केलेलं चांगलं कर्म, वाईट केलेलं कर्म एवढंच आपल्या सोबत येणार, बाकी काहीच नाही. बाकी काहीच येणार नाही महाराज. तुम्ही किती संपत्ती कमवा, किती पैसा कमवा, परंतु तुमचे मुलं तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाऊ शकत नाही. इको कमी करा, घरामध्ये जाऊ शकत नाही.
तुम्हाला गावाच्या बाहेर 3.5 पत्र्याचं शेड तिथं जावं लागणार. 3.5 पत्र्याचं शेड मध्ये 2.5 मीटरचं कापड आणि 2 रुपये किलोचा भात एवढंच आपल्या सोबत आहे. बाकी काहीच नाही. किती पैसा कमवा, किती संपत्ती कमवा, एवढंच सोबत आहे. म्हणून भावाभावामध्ये भांडणं करू नका. त्या बापाने मुलांना सांगितलं, अरे बाबांनो भांडणं करू नका, काही एवढ्याशा तुकड्यासाठी भांडणं करतायत, ही तर सोडून जायचं आहे. परंतु त्या पोरांनी ऐकलं नाही. पोरांनी दोघांनी पावडे घेतले हातामध्ये आणि एकमेकाच्या डोक्यात टाकले. महाराज दोघं त्या ठिकाणी खतम झाले, मेले महाराज. बापाने एक युक्ती केली, काय त्याच ठिकाणी इकडल्या बाजूने मोठ्या मुलाची समाधी बांधली, इकडून छोट्या मुलाला सांगितलं, नाता सांगितलं, घ्या तुम्हाला किती जमीन लागत होती घ्या, एवढ्याशा तुकड्यासाठी तुम्ही भांडणं केले महाराज. म्हणून भांडणं करू नका. हेच आपल्याला ही रामायण कथा शिकवत असते की भावाभावाने कसं वागावं. महल बनाया किला चुनाया, महल बनाया किला चुलाया, खेलन को सब खेला, चलने की जब बेला आई, चलने की जब बेला आई, चलने की जब बेला आई. जीवनामध्ये आपण एकदा तरी रामकथा ऐकली पाहिजे. कारण मरावं कसं, मरण्याच्या अगोदर सावध व्हावं कसं हे आपल्याला श्रीमद भागवत कथा सांगते. आणि जीवन जगावं कसं हे आपल्याला रामचरितमानस सांगत असतं, रामायण कथा सांगत असतं महाराज. अहो सीता मातेला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. सुनेला, जनकाची मुलगी 14 वर्ष वनवासाला जावं लागलं, तरी तिने म्हटलं नाही, पतिदेव तुम्ही आई वडिलांना सोडून द्या आणि आपण दुसरीकडे राहायला जाऊ. नाही महाराज, ती सीता माता आहे. पतीचं जसं बोलणं असेल, पती जे सांगेल त्यानुसार ती अनुसरण करायची, त्याप्रमाणे ती राहायची महाराज. म्हणून जेवणामध्ये आपण एकदा तरी ही रामकथा ऐकली पाहिजे.